नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा यामध्ये बघा लिपिक या पदासाठी नवीन पद भरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, त्यासोबतच वयोमर्यादा आणि अभ्यासक्रम काय असेल, निवड प्रक्रिया कशाप्रकारे केली जाणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर या अंतर्गत जर बघितलं तर बघा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेस पदवीधर उमेदवारांकडून 30 लिपिक पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती, भरती प्रक्रिया व मार्गदर्शन तसेच पदाकरिता आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता तसेच अन्य तपशील जे आहे या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता बघा या भरतीची सविस्तर जी पीडीएफ आहे ते या वेबसाईटवरती किंवा बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम ग्रुपचं चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकाल. आता बघा पदाचे नाव जर बघितलं तर लिपिक 30 पदांसाठी ही जी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांची शैक्षणिक अर्हताबद्दल जर बघितलं तर बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजेच की कोणत्याही शाखेची पदवी, त्यासोबतच बघा MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक आहे. आणि बघा प्राधान्य जर बघितलं तर कोणत्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे, तर बघा कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिला जाणार आहे. सोबतच बघा हे जे कोर्सेस आहे उत्तीर्ण तसेच बघा शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची जे काही इतर बँकिंग, सहकार, कायदेविषयक पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आता बघा यापैकी जर बघितलं तर कोणत्याही बँकेमध्ये तुम्हाला अनुभव असेल लिपिक या पदाचा तर तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे. अन्यथा बघा यामध्ये जर बघितलं शैक्षणिक अर्हता तर कोणत्याही विद्यापीठाची जी पदवी आहे मागण्यात आलेली आहे. सोबतच बघा तुम्हाला संगणकाचे ज्ञान, त्यासोबतच बघा त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक आहे. आता बघा उमेदवारांची वयोमर्यादा जर बघितली तर 22 ते 35 वर्षापर्यंत यामध्ये देण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क जर बघितली तर बघा ₹1100 जीएसटी सह जे आहे म्हणजे की परीक्षा शुल्क यामध्ये या भरतीसाठी या पदासाठी लागणार आहे. ऑनलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम जो की तुम्ही इथे बघू शकाल, जनरल नॉलेज आहे, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथमॅटिक्स, मराठी अँड इंग्लिश ग्रामर, कॉम्प्युटर लिटरसी अँड बँकिंग, मीडियम ऑफ एक्झामिनेशन जर बघितलं म्हणजे की जे परीक्षा आहे तुमची कोणत्या भाषेत घेतल्या जाणार आहे, तर बघा मराठी आणि इंग्लिश, इंग्लिश लँग्वेज क्वेश्चन इन इंग्लिश म्हणजे की बघा इंग्लिशचा जो सेक्शन आहे तो इंग्लिश भाषेमध्ये असणार आहे. अन्य जे सेक्शन तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे जसे की बघा जनरल नॉलेज असेल, ॲप्टिट्यूड, रिझनिंग हे तुम्हाला मराठी भाषेमध्ये असणार आहेत. तर बघा अशा प्रकारचा जो अभ्यासक्रम आहे यामध्ये देण्यात आलेला आहे. आता बघा परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती, परीक्षेचा कालावधी जो 120 मिनिटांचा म्हणजे की बघा 2 तास असणार आहे. परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. परीक्षा 100 गुणांची राहील. ऑनलाईन परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी मुलाखत बँकेमार्फत आयोजित केली जाईल. आता बघा जे कोणी उमेदवार ऑनलाईन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील तर त्या उमेदवारांची तोंडी मुलाखत जी आहे बँकेमार्फत आयोजित केली जाणार आहे. आता बघा ऑनलाईन भरण्याची तारीख जी आहे कधीपासून सुरुवात झालेली आहे, तर बघा 18 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून ते 27 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत जी अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू राहणार आहे. आता परीक्षा पद्धती जर बघितली तर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यामध्ये जर बघितलं तर जे पगार आहे बँकच्या नियमाप्रमाणे तुम्हाला दिला जाणार आहे. पगार किती मिळणार आहे एक्झॅक्टली यामध्ये असं म्हणजे की दाखवलं गेलेलं नाही आहे. आता बघा लिपिक पदाच्या भरतीबाबत अटी व शर्ती अथवा इतर कोणतेही बदल करण्याचे अधिकार जे आहे बँक व्यवस्थापन यांना राहतील याची नोंद घ्यावी. त्याच खाली जर बघितलं आणखी यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे, तर बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जे की बघा कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. ते तुम्ही वाचून घेसाल की कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराची स्वाक्षरी जी आहे ती अपलोड करायची आहे, तुम्ही तर बघून घेसाल. त्याच खाली जर बघितलं तर बघा संपूर्ण जे म्हणजे की जे महत्त्वाची माहिती आहे यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता बघा यामध्ये आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षा उमेदवारांचे कोणतेही कागदपत्र तपासणी न करता घेतली जाणार असल्याने नंतर कागदपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास केवळ ऑनलाईन परीक्षेस बसू दिल्यामुळे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क सांगता येणार नाही. बघा जोपर्यंत तुमची कागदपत्र पडताळणी केल्या जात नाही तोपर्यंत तुमची अंतिम जी आहे म्हणजे की निवड करण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा जे एक्झाम सेंटर आहे ते तुम्हाला कोणत्या ठिकाणी देण्यात येणार आहे, तर बघा सदर परिषद जी आहे कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांचे मार्फत बघा सातारा येथे आयोजित केली जाणार आहे.
परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळविले जाणार आहे, जे की बघा तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर देणार आहेत, त्यासोबतच बघा ईमेल आयडी तुम्ही जो अर्ज करायच्या वेळी देणार आहे, तर त्यावरती तुम्हाला तुमचे ऍडमिट कार्ड सोबतच बघा कोणत्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेसाठी जावं लागणार आहे, त्याबद्दलची माहिती तुम्हाला जीमेल वरती मिळून जाणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा अशा प्रकारची जर बघितली तर ही महत्त्वाची अपडेट जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांना बँकिंग या क्षेत्रात काम करायचं असेल लिपिक या पदासाठी, तर बघा त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे. सोबतच बघा जागा जर बघितल्या तर 30च जागा आहे. पण बघा ज्या विद्यार्थ्यांना लिपिक या पदासाठी काम करायचे असेल तर त्यांनी नक्कीच या पदासाठी अर्ज करा. कारण की बघा यासाठी जर बघितलं तर लागणारे जेवढे काही मागील वर्षाचे पेपर आहे म्हणजे की बँकिंग क्षेत्रातले झालेले, त्याबद्दलची बघा मी तुम्हाला सविस्तर जे नोट्स आणि पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देणार आहे. त्यासोबतच हा जो संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे यामध्ये तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. यामध्ये बघा तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोर कसा करायचा याबद्दलची पण मी तुम्हाला समोर माहिती देणारच आहे पुढील व्हिडिओमध्ये. या भरतीसाठी अर्ज कसा करावा याच्याबद्दलची पण माहिती मी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे. तर बघा अशा प्रकारची महत्त्वपूर्ण जी भरतीची अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही कोणत्या भरतीची वाट बघत आहात ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये मी ती तुम्हाला माहिती देऊ शकेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.